गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड्स हा चॅप्टर आहे याच्यामध्ये आपण लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन स्टडी केला होता. हा जो लॉ आहे काय सांगतो आपल्याला, वेक्टर आर डायगोनल ऑफ दॅट पॅरलोग्राम वेक्टर आर इज इक्वल टू सम ऑफ टू इट्स ॲडजसंट साईड दॅट इज वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. हे आपण काल पाहिलं होतं, बरोबर आहे. याच्यानंतर हा जो वेक्टर आर आहे याची मॅग्निट्यूड आपण फाइंड आउट केली होती. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ही काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ डायगोनल और रिझल्टंट वेक्टर आर. याच्यानंतर डायरेक्शन ऑफ वेक्टर आर अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. हे देखील आपण पाहिलं होतं. याच्यावरून आपण डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो आणि याच्यावरून आपण आरची मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकतो. हा झाला आपला लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन जो आपण काल पाहिला होता. आता आपण जो आतापर्यंत पॉईंट बघत आलो ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स, त्याच्यामध्ये ॲडिशन कसं करायचं दोन वेक्टर्सचं, त्यासाठी आपण डिफरंट लॉज पाहिले. लॉ ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आहे, त्यानंतर लॉ ऑफ पॅरलोग्राम आहे, नंतर लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ वेक्टर ॲडिशन जो आपण न्यूमरिकल थ्रू पाहिला. आता या ॲडिशन ऑफ वेक्टरवर डिपेंड असणारा एक न्यूमरिकल आहे, तो आज आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रिझोल्युशन ऑफ वेक्टर आज स्टार्ट करायचं आहे. तर न्यूमरिकल काय आहे बघा, मी सांगतो. काय म्हणले, वॉटर इज फ्लोईंग इन अ स्ट्रीम विथ वेलॉसिटी 5 km/h. काय म्हणले, वॉटर इज फ्लोईंग, आपला हा न्यूमरिकल आहे 2.3. एक्झाम्पल 2.3. काय म्हणले, वॉटर इज फ्लोईंग इन अ स्ट्रीम विथ वेलॉसिटी 5 km/h इन ॲन ईस्टर्ली डायरेक्शन रिलेटिव्ह टू द शोअर. काय म्हणले, एक नदी आहे असं इमॅजिन करा, मी या ठिकाणी काढून दाखवतो. हा नदीचा काठ किंवा किनारा, ज्याला शोर असं म्हणतात. या आता ईस्ट आपल्या डायरेक्शन जर पाहायला गेलं तर आपल्याला माहीत आहे वरच्या बाजूला डायरेक्शन कुठलं आहे, नॉर्थ, खालच्या बाजूला साऊथ, या डायरेक्शनला इकडं वेस्ट आणि इकडं ईस्ट, बरोबर आहे. हे आपले डायरेक्शन्स. मग आता त्यांनी काय सांगितले, वॉटर इज फ्लोईंग, पाणी एका डायरेक्शनला फ्लो होत आहे. डायरेक्शन आपण समजा या ठिकाणी ड्रॉ केलं, या डायरेक्शनला वॉटर फ्लो होत आहे, बरोबर आहे. त्याचा स्पीड आहे 5 km/h एवढा. 5 km/h एवढ्या स्पीडनं ते वॉटर ईस्ट डायरेक्शनला फ्लो होत आहे. परत पुढे त्यांनी काय आणलं बघा आपल्याला, स्पीड ऑफ अ बोट इज रिलेटिव्ह टू स्टील वॉटर इज 20 km/h. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्या वेळेस आपण कुठल्याही ऑब्जेक्टचा स्पीड किंवा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण कधी म्हणतो, तर मोशन ही आपण रिलेटिव्हली एक्सप्लेन करत असतो. फॉर एक्झाम्पल समजा हा एक हॉल आहे, या हॉलमध्ये आपण समजा एक ऑब्जेक्ट घेतला स्पेरिकल, फॉर एक्झाम्पल आपण फुटबॉल घेतला आणि त्या फुटबॉलला किक मारली, आपण असं म्हणत नाही की हॉल पळत आहे, बरोबर आहे. किंवा आपण असं म्हणत नाही खालची फर्श पळत आहे, असं आपण म्हणत नाही. याचं रिझन का, आपल्याला काय दिसतं या ठिकाणी की फर्श थांबलेली आहे, हॉल थांबलेला आहे आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये बॉल जो आहे तो फुटबॉल कसा आहे, मोशनमध्ये आहे. म्हणजे याला म्हणतो आपण रिलेटिव्हली एक्सप्लेन केलं. विथ रिस्पेक्ट टू द सरफेस ऑफ हॉल और विथ रिस्पेक्ट टू हॉल बॉल इज इन मोशन असं आपण म्हणू शकतो. तसं या ठिकाणी हा जो शोर आहे, म्हणजे हा जो किनारा आहे, हा आपल्यासाठी कसा आहे, थांबलेला. आणि किनाऱ्याला लगत किंवा ह्या दोन किनाऱ्याच्या मध्ये हे वॉटर ईस्ट डायरेक्शनला फ्लो होत आहे. म्हणजे वॉटर विथ रिस्पेक्ट टू शोर या डायरेक्शनला फ्लो होत आहे, बरोबर आहे. मग आता त्यांनी काय सांगितलं पुढे, तर एक बोट आहे, या नदीमध्ये समजा एक बोट आहे. बोट स्पीड ऑफ बोट इज रिलेटिव्ह टू स्टील वॉटर इज 20 km/h. त्या बोटचा जो स्पीड आहे तो 20 km/h एवढा आहे. परंतु बोट कुठल्या डायरेक्शनला फ्लो होते हे त्यांनी पुढे सांगितले. पुढे काय म्हणले आपल्याला, इफ द बोट एंटर्स द स्ट्रीम हेडिंग नॉर्थ म्हणजे काय, या डायरेक्शननं जर बोट समजा अशा पद्धतीने येत असेल आणि त्या स्ट्रीममध्ये तो जो फ्लो आहे, तो स्ट्रीम ऑफ वॉटर जी आहे त्याच्यामध्ये जर एंटर करत असेल, पाणी या डायरेक्शनला फ्लो होत आहे आणि तुम्ही या डायरेक्शन तुमची बोट घेऊन गेलात तर तुम्ही कधीच असं सरळ जाऊ शकणार नाहीत. तुमचं डायरेक्शन तुम्ही बघा, मी काय सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतो, ज्यावेळेस वेगानं पाणी या डायरेक्शनला फ्लो होत असेल तर तुम्ही जर समजा या डायरेक्शनने चालण्याचा प्रयत्न केलात तर पाण्याचा जो प्रवाह आहे, जो स्पीड आहे, त्याच्यामुळं तुमचं डायरेक्शन हे असं असेल, या डायरेक्शनला असेल.
बघा आता हे डायरेक्शन काय सांगते, स्पीड ऑफ बोट किती आहे 20 km/h, बरोबर आहे. या डायरेक्शननं बोट गेली, त्याचं डायरेक्शन कसं आहे, हेड नॉर्थ आहे. समजा मी याला ओ पॉईंट दिला, या ठिकाणाहून ती बोट निघाली, या ठिकाणी पोचली ए, म्हणजे त्या स्ट्रीममध्ये एंटर करत आहे तो पॉईंट ए आहे. आणि जी स्ट्रीम वॉटरचा जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो या डायरेक्शनला फ्लो होतोय, त्याला आपण ए बी नाव दिलं. इथं आपल्याला काय दिसतंय, राईट अँगल ट्रँगल आहे. ॲक्च्युअल बोटचं डायरेक्शन कसं होतं, असं, बरोबर आहे. आणि बोट ॲक्च्युअल गेली कुठं, या डायरेक्शनला गेली. तुम्ही असं करून बघा, ज्यावेळेस या डायरेक्शनला पाणी असेल त्यावेळेस तुम्ही कुठलाही ऑब्जेक्ट असा सरळ नेण्याचा प्रयत्न करा, तो ऑब्जेक्ट असा या डायरेक्शन तिरका मूव्ह होईल. तो ऑब्जेक्ट असा जाणार नाही, तो ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं मूव्ह होईल. तुम्हाला जर सांगितलं समजा पाण्याचा प्रवाह आहे आणि एखादा ऑब्जेक्ट तुम्ही इथून त्याला इथपर्यंत नेऊन सोडा, तुम्ही म्हणजे समजा पाण्यात खाली पाय तुमचे टेकलेले नाहीत, तुम्ही त्या पाण्याच्या वर म्हणजे बोट जशा पद्धतीने असते तशा पद्धतीने तुम्ही समजा त्या बोटमध्ये आहात, तर ती बोट सरळ अशी कधीच जाणार नाही. या किनाऱ्याहून या किनाऱ्याला ती पोचणार नाही, किंवा दोन डायमेट्रिकली पॉईंटच्या मध्ये ती बोट फ्लो करू शकत नाही. जर वॉटर म्हणजे पाण्याचा प्रवाह या किंवा या दिशेला असेल तर ती बोट जी आहे तुम्हाला पोचायला पाहिजे होती या पॉईंटला, परंतु ती इकडंच जाऊन इथं पोचणार. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हे असं कशामुळे होतं, तर ड्यू टू फ्लो ऑफ वॉटर, या डायरेक्शनला पाणी फ्लो होत आहे म्हणून. आता आपल्याला त्यांनी काय सांगितले पुढे, व्हॉट वेलॉसिटी विल द बोट ॲक्च्युअली ट्रॅव्हल. मग त्या बोटची जी ॲक्च्युअल वेलॉसिटी आहे, आता पाण्याचा जो प्रवाह आहे तो देखील त्याच्या वेलॉसिटीवर इम्पॅक्ट करेल. म्हणजे काय, त्या बोटचा जो ओरिजिनल स्पीड आहे तो ओरिजिनल स्पीड या ठिकाणी राहणार नाही. का बरं, कारण तो जो पाण्याचा प्रवाह आहे तो प्रवाह किंवा ती वेलॉसिटी ऑफ वॉटर जी आहे ती नक्कीच त्या बोटच्या वेलॉसिटीवर इम्पॅक्ट करेल. तर त्या बोटची ॲक्च्युअल वेलॉसिटी किती असेल असते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात हा वेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग इथं जर बघितलं आपण 2 वेक्टर्स कसे आहेत इन ऑर्डर, याचा अर्थ एका पाठोपाठ एक आहेत असं असेल. आणि 2 वेक्टर जर एका त्रिकोणाच्या 2 ॲडजसंट साईड जर समजा रिप्रेझेंट करत असतील, तर ही जी काय राहिलेली रिमेनिंग साईड आहे ती रिमेनिंग साईड काय असते, या 2 साईडची रिझल्टंट वेक्टर असते, किंवा त्या 2 वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर असतो. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ हा आपला ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आहे. मग इथं आपण असं म्हणू शकतो, याला आपण नाव दिलं डायग्राममध्ये, इन ट्रायंगल OAB using triangle law of vector addition. Triangle law of vector addition. Triangle law of vector addition काय आहे बघा, 2 वेक्टर्स असले पाहिजेत. एक इथून स्टार्ट झाला इथं एंड झाला, लगेच दुसरा वेक्टर इथून स्टार्ट झाला इथं एंड झाला, अशा पद्धतीचं सिच्युएशन असेल तरच तुम्ही म्हणू शकता या 2 वेक्टर्सचा रिझल्टंट वेक्टर हा त्याच ट्रायंगलची थर्ड साईड असते. जी थर्ड साईड कुठून स्टार्ट झाली पाहिजे, पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटपासून स्टार्ट झाली पाहिजे आणि दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉईंटला एंड झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन परफेक्टली बसतो. म्हणजे याचा अर्थ यूज करू शकतो, म्हणून आपण म्हणू शकतो OA इज इक्वल टू आता OA इज इक्वल टू OA प्लस OB इज इक्वल टू वेक्टर OA इज इक्वल वेक्टर OA प्लस वेक्टर AB इज इक्वल टू वेक्टर OB. आता इथं जर पाहिलं आपण तर आपल्याला हे वेक्टर्स आहेत, बरोबर आहे, यांची आपल्याला मॅग्निट्यूड माहीत आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला याच्याशी म्हणजे वेक्टर OB फाइंड आउट करण्यासाठी जर आपण पाहिलं, जे आपल्याला आज रिझोल्युशन ऑफ वेक्टरमध्ये बघायचं आहे मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये, याला आपण असं लिहितो कारण राईट अँगल ट्रँगल असल्यामुळं फक्त राईट अँगल असेल तर आपण असं लिहू शकतो, नसेल तर सरळ सरळ पायथागोरस थेरम यूज करा. मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये या वेक्टरला मी असं लिहू शकतो OB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये. हे कसं आलं तेच आपल्याला आज रिझोल्युशन ऑफ वेक्टरमध्ये बघायचं आहे. त्यावेळेस तुम्ही हा प्रॉब्लेम असा सोडू शकता, नसेल तर एक इथं वाक्य लिहायचं युझिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, युझिंग पायथागोरस थेरम.
युझिंग पायथागोरस थेरम वी कॅन राईट इथं हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर, मग हायपोटेनियस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हे ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. दोन्ही पण तुम्ही मेथड यूज करू शकता. एकतर असं म्हणून तुम्ही असं लिहू शकता, नसेल तर सरळ सरळ इन ट्रँगल ओ ए बी युझिंग पायथागोरस थेरम असं म्हणा आणि सरळ सरळ हा खालचा फॉर्म्युला लिहून टाका सोप्या पद्धतीनं. युझिंग पायथागोरस थेरम, बरोबर आहे. हा फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी लिहिला. याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज माहीत आहेत. ओ बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. आता ओ बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ओ एची मॅग्निट्यूड किती आहे 20 किलोमीटर पर आवर. ती आता हे पण युनिट किलोमीटर पर आवर आहे, हे पण युनिट किलोमीटर पर आवर आहे. ते ॲज इट इज तुम्ही घेऊ शकता. हे काय येईल, हे येईल 20 स्क्वेअर प्लस हे येईल 5 स्क्वेअर. याच्यामध्ये कुठल्याही प्रकार चेंज येणार नाही. याला तुम्ही मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करू शकता जर तुम्हाला आन्सर तसं पाहिजे असेल तर, पण आपल्याला गरज नाही. त्याच्यामुळं ॲज इट इज हे काय येईल ओ बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 20चा स्क्वेअर 400 प्लस 5चा स्क्वेअर 25, बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी काय येईल ओ बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 425. आता 425चं स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपल्याला लॉग टेबलचा यूज करावा लागेल. लॉग टेबल जर तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्क्वेअर रूट्स फ्रॉम 0 to 10 मध्ये जायचं. ही जी संख्या आहे 425, याला अशा पद्धतीनं अरेंज करा की ती 0पेक्षा मोठी आणि 10पेक्षा लहान झाली पाहिजे. मग मी त्याला काय करतो ओ बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ या 425ला 4.25 10 to the power 2 म्हणजे 100 असं करतो. काय केलं मी, इथं जो पॉईंट होता तो पॉईंट मी 1, 2 मागे आणला, 1, 2 पॉईंट मागे आणला. हे झालं 4.25. पॉईंट डाव्या साईडला सरकला की साईन जे येणार आहे 10⁻², इथं जे साईन येणार आहे ते +2 आलं. काय आलं +2, म्हणजे डाव्या साईडला पॉईंट सरकला की पॉवर काय येतो प्लस येतो. हे लिहून घ्या. आणि जर पॉईंट समजा राईट साईडला सरकला तर त्या ठिकाणी साईन काय येते मायनस. कुठं 10चा पॉवर +2 का 10चा पॉवर -2 हे कशावर डिपेंड आहे. हा पॉईंट डावीकडं सरकवला तर पॉवर प्लस येतो, उजवीकडं सरकवला तर पॉवर मायनस येतो. मग आता याच्यामध्ये काय होते ओ बी इज इक्वल टू, तुम्ही लॉग टेबलमध्ये जायचं, लॉग टेबलमध्ये जायचं आणि 4.2चं स्क्वेअर रूट 5मध्ये काय आहे बघायचं. 4.2चं स्क्वेअर रूट 5मध्ये जे काय असेल ते बघा, ते येते 20.61. हे ते येईल 2.061 इंटू 10 to the power +2 आहे, बरोबर आहे. म्हणजे हा 10⁻² आहे आणि हे स्क्वेअर रूट म्हणजे काय 10⁻1/2. 2 to गेट कॅन्सल, पॉवर काय येईल बाहेर. जर समजा स्क्वेअर रूटमध्ये 10⁻4 असेल तर त्याचं स्क्वेअर रूट 2 येते. 10⁻2 असेल तर स्क्वेअर रूट 1 येते, 10⁻1 येते. जर 10⁻2 समजा 7 असेल तर याचं स्क्वेअर रूट काढणं आपल्याला अवघड जाईल. त्यामुळे याला 10 × 10 to the power 6 हे 10⁻3 × √10 अशा पद्धतीने याचं येईल. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, हे 10⁻2चा जो पॉवर आहे हा इवन असला पाहिजे, ऑड नसला पाहिजे, सम संख्या असली पाहिजे आणि प्लस असली पाहिजे. ठीक आहे. मग आता ह्याला आपण काय केलं, हे 10⁻2 बाहेर घेतलं +1, मायनस असलं तरी चालतं, काय फरक पडत नाही. हे +1. मग आता काय आलं ओ बी इज इक्वल टू 2, हे पॉईंट बघा 10 मल्टिप्लाय केलं तर काय होतं 20.61 किलोमीटर पर आवर. हा त्या बोटचा काय असेल ॲक्च्युअल स्पीड असेल. ठीक आहे. आता हा झाला आपला काल राहिलेला एक न्यूमरिकल. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. रिझोल्युशन ऑफ वेक्टर. रिझोल्युशन ऑफ वेक्टर हा देखील एक मोठा पॉईंट आहे. 2 पार्टमध्ये तो आपल्याला घ्यायचा आहे. पहिल्यांदा फक्त रिझोल्युशन ऑफ वेक्टर कशाला म्हणायचं ते फक्त आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्याची मॅग्निट्यूड, डायरेक्शन या ज्या काही टर्म आहेत ते आपण नंतर घेणार आहोत. मॅग्निट्यूड फाइंड आउट करू, डायरेक्शन वगैरेचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला होईल. मग इकडे रिझोल्युशन ऑफ वेक्टर. रिझोल्युशन ऑफ वेक्टर. आता रिझोल्युशन ऑफ वेक्टरची डेफिनेशन जी आहे
the process of splitting or the process of finding the components of given vector is called resolution of vector. पण त्याच्या अगोदर वेक्टर जो आहे, वेक्टर आपण ज्यावेळेस स्पेसमध्ये त्याला रिप्रेझेंट करतो त्यावेळेस वेक्टर रिप्रेझेंट करत असताना आपण त्याला त्याच्या कोऑर्डिनेट, समजा आपण व्हेलॉसिटी वेक्टर घेतला, एखाद्या गाडीची व्हेलॉसिटी आहे, त्या व्हेलॉसिटी वेक्टरला आपल्याला स्पेसमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल, याचा अर्थ 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर वेक्टर व्हीला आपण अशा पद्धतीने करू. काय येईल या ठिकाणी, व्ही एक्स इंटू आय कॅप प्लस व्ही वाय इंटू जे कॅप plus Vz into k cap, where Vx, Vy and Vz are the components of I cap, j cap and k cap are the unit vectors. आणि Vx म्हणजे याचा अर्थ काय, याला असं लिहू शकतो मी, वेक्टर V इज इक्वल टू वेक्टर Vx प्लस वेक्टर Vy प्लस वेक्टर Vz. आता हे काय आहेत, एखादा ऑब्जेक्ट, समजा एक कार आहे लहान, ती एका हॉलमध्ये मूव्ह होत आहे, तर त्या ऑब्जेक्टचा किंवा त्या कारचा जो स्पीड आहे किंवा वेलॉसिटी आहे, त्या वेलॉसिटी वेक्टरला आपण त्या हॉलमध्ये 3 डायरेक्शनला त्याचा कंपोनंट काय होतो, स्प्लिट होतो. म्हणजे एक वेक्टर हा एक किंवा एकापेक्षा जास्त कंपोनंटमध्ये स्प्लिट करता येतो आणि त्या सर्व कंपोनंटचा जो रिझल्टंट आहे तो काय असतो, ओरिजिनल वेक्टर असतो. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, तर कंपोनंट फाइंड आउट करणे. काय करणे, कंपोनंट फाइंड आउट करणे. दिलेला जो वेक्टर आहे त्या वेक्टरला आपण समजा 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपोनंटमध्ये स्प्लिट केलेलं आहे, तर ते जे काही कंपोनंट्स आहेत, कुठले कंपोनंट्स, जे एकमेकाला राईट अँगल्ड आहेत, त्या 2 कंपोनंटला फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. म्हणून डेफिनेशन काय आहे, फाइंडिंग द प्रोसेस ऑफ components of given vector is called resolution of vector. कसं, ते आपण 2 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचा यूज करून दिलेल्या वेक्टरचे कंपोनंट्स कसे फाइंड आउट करते ते आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची काय, तर एनी वेक्टर कॅन बी स्प्लिट अप इंटू 2 or more कंपोनंट्स. एक वेक्टर 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपोनंटमध्ये आपल्याला स्प्लिट करता येतो. कसा करता येतो, समजा आपण या ठिकाणी एक विहीर आहे असं कन्सिडर केलं, वेल आपल्याला माहीत आहे शेतामध्ये असणारी जी विहीर आहे, एक इथं असं आपण कन्सिडर केलं, बरोबर आहे. या साईडला आपण काय केलं, इथं जी मोटर आहे या मोटरला आपण इकडल्या बाजूने एक रोप वायर लावलं आणि या बाजूने एक रोप वायर लावलं, ठीक आहे. आता इथं रोप वायरनं समजा या मोटरला आपण वर खेचत आहोत, काय करत आहोत, वर खेचत आहोत. या डायरेक्शनला एक फोर्स वेक्टर आहे, बरोबर आहे. या डायरेक्शनला आपण वर त्याला खेचत आहोत म्हणजे काय, या डायरेक्शनला एक वेक्टर आहे, त्याला आपण समजा वेक्टर F1 नाव दिलं. या डायरेक्शनला पण सेम मॅग्निट्यूडचा फोर्स अप्लाय केला आहे, दोन्ही पण सायमल्टेनियसली एकदाच त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत आहेत. हा झाला वेक्टर F2. हे 2 वेक्टर्स कसे आहेत, एकमेकाला राईट अँगल्ड आहेत, बरोबर आहे. मग या 2 वेक्टरचा येणारा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो कुठे येईल, या डायरेक्शनला येईल. कुठे येईल, या डायरेक्शनला. हा असेल तुमचा रिझल्टंट वेक्टर F. तुम्ही मोटरला सरळ एक रोप वायर लावली आणि सरळ वर ओढलं, मोटर तरी पण कुठे येणार आहे, याच डायरेक्शनला. पण मी या वेक्टरला स्प्लिट केलं 2 कंपोनंट्समध्ये, एक F1 कंपोनंट आहे, दुसरा F2 कंपोनंट आहे, आणि या दोघांचं ॲडिशन करून काय झालं, मोटर इकडे गेली का, नाही. मोटर इकडे गेली का, नाही. मोटर कुठे गेली, या डायरेक्शनला गेली. म्हणजे या 2 वेक्टरचा रिझल्टंट कोण आला, हा आला. समजा मी आणखीन 2 दोऱ्या लावल्या, म्हणजे 2 रोप वायर लावल्या. हा F3 आहे, हा F4 आहे. तुम्ही चारी पण फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत. हा F3 आहे वेक्टर, हा F4 आहे. चारी पण फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत. सायमल्टेनियसली आपण त्याला वर खेचत आहोत. तरी देखील मोटर कुठं इकडे किंवा इकडे जाणार आहे का, मोटर तरी देखील सरळ चालली. म्हणजे ह्या सगळ्या वेक्टर्सनी मिळून जेवढं काम केलं तेवढा एकच काम हा वेक्टर करतो. सरळ तुम्ही रोप वायर इथं लावा अशी आणि या डायरेक्शनला खेचा मोटरला वर, ठीक आहे. बाकीचे वेक्टर जे काम करणार होते ते काम एका वेक्टरनं केलं, बरोबर आहे. म्हणजे आपण हा एक वेक्टर नंबर ऑफ वेक्टरमध्ये स्प्लिट केला. याच्यानंतर मी आणखीन रोप वायर लावल्या. तुम्ही या ठिकाणी कितीही इन्फायनाईट रोप वायर लावू शकता. या ठिकाणी तुम्ही कितीही रोप वायर लावू शकता ऑल डायरेक्शन्सनं, तरी देखील मोटर जी आहे ती तुमची एकाच व्हर्टिकल वेक्टरच्या अलाउंग मूव्ह होणार आहे. म्हणजे हा जो रिझल्टंट आहे, हा जो वेक्टर F आहे, या F वेक्टरला तुम्ही एकापेक्षा जास्त कंपोनंटमध्ये स्प्लिट करू शकता. आणि त्याच्यामधले जर समजा 2 कंपोनंट एकमेकाला राईट अँगल्ड असतील
तर त्याला आपण रेक्टँग्युलर कंपोनंट्स असं म्हणतो आणि तेच आपल्याला या ठिकाणी आज फाइंड आउट करायचे. रेक्टँग्युलर कंपोनंट्स कसे फाइंड आउट करायचे किंवा रिझोल्युशन ऑफ वेक्टर नेमकं काय आहे. ठीक आहे. रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, परत एक वेळेस सांगतो, एक वेक्टर दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपोनंटमध्ये स्प्लिट करता येतो आणि त्याचे ते दोन रेक्टँग्युलर कंपोनंट्स फाइंड आउट करणं म्हणजेच रिझोल्युशन ऑफ वेक्टर आहे. आता याच्यात जर पाहिलं आपण बघा, पुस्तकाची तुमची डायग्राम दिलेली आहे, याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलं, कन्सिडर वेक्टर OC इज इक्वल टू वेक्टर R. एक समजा 2 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपण या ठिकाणी चॉईस केली. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. हा तुमचा इथला ओरिजिन O. इथे एक मी 2 डायमेन्शनल 2D स्पेस म्हणजे कुठला, तुमच्या वहीचं किंवा तुमच्या नोटबुकचं पेज म्हणजे काय आहे, 2 डायमेन्शनल आहे. अशा या 2 डायमेन्शनल सिस्टीममध्ये आपण एक वेक्टर OC कन्सिडर केलेला आहे. समजा हा तुमचा वेक्टर OC आहे, हा वेक्टर OC, याला OC किंवा वेक्टर R असं आपण याला नाव दिलं. हा वेक्टर OC आहे. हा एक वेक्टर आहे जो आपण 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आहे असं कन्सिडर केलं. काय केलं आपण याच्यानंतर, ड्रॉप द परपेंडिक्युलर्स फ्रॉम पॉईंट C टू एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. याच्यापासून मी काय केलं, 2 परपेंडिक्युलर ड्रॉ केले, एक एक्स ॲक्सिसवर ड्रॉ केला आणि दुसरा आपण ड्रॉ केला या ठिकाणी वाय ॲक्सिसवर. वाय ॲक्सिसवर. याला नाव दिलं समजा आपण P आणि याला नाव दिलं समजा आपण Q. मग आता काय झालं, वेक्टर आरचा एक कंपोनंट या डायरेक्शनला आहे, त्याला आपण वेक्टर RX नाव दिलं आणि दुसरा कंपोनंट या डायरेक्शनला आहे, त्याला आपण वेक्टर RY असं नाव दिलं. तर हे जे वेक्टर्स आहेत, याला 2 वेक्टरला काय म्हणतो आपण, हे 2 वेक्टर एकमेकाला राईट अँगल्ड आहेत, त्याच्यामुळं आपण या 2 वेक्टरला वेक्टर आरचे कसले म्हणतो, रेक्टँग्युलर कंपोनंट असं म्हणतो. हा एक एक्स कंपोनंट आहे जो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे, हा वाय कंपोनंट आहे RY जो वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहे. तुमचा रिझोल्युशन वेक्टर आपण काय सांगू शकतो, वेक्टर R इज इक्वल टू वेक्टर RX प्लस वेक्टर RY. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो रिझल्टंट वेक्टरला अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्प्लिट करू शकतो. आता याच्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे आणखीन एक, ती म्हणजे काय, आपल्याला माहीत आहे मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लिहित असताना, आता याला जर लिहायचं म्हणलं समजा कसं लिहितो आपण, वेक्टर R इज इक्वल टू RX इंटू आय कॅप प्लस RY इंटू जे कॅप. आपल्याला माहिती आहे आय कॅप आणि जे कॅप काय आहेत, युनिट वेक्टर्स आहेत. काय आहेत, युनिट वेक्टर्स जे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग फिक्स्ड असतात किंवा आपण त्यासाठी आपण ते कन्सिडर करतो. आता याच्यामध्ये समजा असं म्हणलं आपण, लेट वेक्टर R मेक्स अन अँगल थीटा विथ एक्स ॲक्सिस. समजा वेक्टर Rनं एक्स ॲक्सिससोबत थीटा एवढा अँगल क्रिएट केलेला असेल, तर या राईट अँगल ट्रँगलमध्ये, इन राईट अँगल ट्रँगल OPC याच्यात जर पाहिलं आपण, तर याच्यामध्ये आपण या अँगल इथं राईट अँगल असल्यामुळे इथं साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज आपण लिहू शकतो आणि RX आणि RYच्या व्हॅल्यूज आपण इथं फाइंड आउट करू शकतो. मग इथं काय येईल, याची व्हॅल्यू जी आहे, साईन घेतलं समजा आपण त्या अँगलचं, तर काय येतो, साईन थिटा इज इक्वल टू काय येईल, फ्रंट साईड ही RY आहे तर ही पण RY असेल, ही RX आहे तर ही पण RX असेल. मग काय या ठिकाणी फ्रंट साईड डिवायडेड बाय RY डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे तुमची R असेल. ठीक आहे. मग काय ते इथं RY इज इक्वल टू R साईन थिटा. ठीक आहे. याच्यानंतर कॉस घेतला समजा आपण त्या ठिकाणी, त्याच अँगलचा आपण कोसाईन घेतला, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड RX डिवायडेड बाय हायपोटेनियस R, देअरफॉर RX इज इक्वल टू R कॉस थिटा. आता याच्यानंतर बघा, हे जे काय 2 इक्वेशन्स भेटलेले आहेत आपल्याला, याला इक्वेशन 1 दिलं आपण आणि याला इक्वेशन 2 दिलं, बरोबर आहे. या दोन्ही इक्वेशनचा मी काय करतो, स्क्वेअर करतो आणि त्यांना एकमेकांमध्ये ॲड करतो. कसं येईल, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला आपण काय केलं, त्या ठिकाणी दोन्ही साईडचा स्क्वेअर केला
आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे, स्क्वेअर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन 2 ॲड करायचं आहे, म्हणजे याचा अर्थ हे आर एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी राईट साईड आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आता इथे काय दिसतं आपल्याला, आर कसा आहे, या ठिकाणी आर स्क्वेअर कॉमन आहे, मग हे आर स्क्वेअर मी कॉमन घेतो, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे ॲज इट इज आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. आर स्क्वेअर आता आपल्याला हे ट्रिग्नोमेट्रीमधला फॉर्म्युला माहीत आहे काय, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय square. Therefore magnitude of that resultant vector r is equal to square root of rx square plus ry square. इक्वेशन नंबर 3 हा आपला पहिलाच फॉर्म्युला मिळाला. काय आलं, याची रिझल्टंट मॅग्निट्यूड काय आली, r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत आज आपण थांबू. याचं डायरेक्शन कसं फाइंड आउट करायचं, याच्याशी रिलेटेड कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपल्याला काय समजलं याच्यामधून, रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, तर कुठलाही सिंगल वेक्टर 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टरमध्ये आपण त्याला स्प्लिट करू शकतो. जे स्प्लिट जेवढे काय आपण त्याला वेक्टरमध्ये स्प्लिट केलेलं आहे त्या प्रत्येक वेक्टरला आपण कंपोनंट असं म्हणतो. कंपोनंट म्हणजे ओरिजिनल वेक्टरचा एक भाग, एक हिस्सा, त्याला म्हणतो आपण कंपोनंट. असे जे भाग आहेत ते कितीही असू शकतात आणि कुठल्या डायरेक्शनला असू शकतात. परंतु जर समजा 2 कंपोनंट जर एकमेकाला राईट अँगल्ड येत असतील अशा पद्धतीनं, तर याला म्हणतो आपण रेक्टँग्युलर कंपोनंट्स ऑफ ओरिजिनल वेक्टर. आपण 2 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम चॉईस केली, त्याच्यामध्ये आर वेक्टर कन्सिडर केला. हा जो वेक्टर आर आहे याच्या एंड पॉईंटपासून आपण 2 परपेंडिक्युलर ड्रॉप केले रिस्पेक्टिव्हली एक्स अँड वाय ॲक्सिसवरती. त्यावेळेस आपल्याला 2 या ठिकाणी वेक्टर्स मिळाले, कंपोनंट मिळाले. एक होता वेक्टर आर एक्स, दुसरा होता वेक्टर आर वाय. आणि हे तिन्ही एकमेकाशी रिलेटेड कुठल्या फॉर्म्युल्यानुसार आहेत ते फॉर्म्युला आपण या ठिकाणी डिराईव्ह केला. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.